गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण जे मागच्या लेक्चरमध्ये आपण जो काही इयत्ता 9वीचा वर्क आणि एनर्जी चॅप्टर सुरू केला होता, तर यामध्ये आपण ट्राय धिस पाहिलं होतं आणि फोर्स वर्कचं जे काही इक्वेशन आहे याचा आपण अभ्यास केला होता. या लेक्चरमध्ये आपल्याला वर्कचं जे युनिट आहे याचा अभ्यास करायचा आहे आणि त्यांचे युनिट जे आहेत 1 जूल आणि 1 अर्ग यांचे डेफिनेशन पाहायचे आहेत आणि रिलेशनशिप बिटवीन जूल आणि अर्ग याविषयी आज आपल्याला काय करायचं आहे, इन्फॉर्मेशन घ्यायची, माहिती घ्यायची. मग आता याविषयी आपण माहिती घ्यायला सुरुवात करू. आपण वर्कची तर आपण फर्स्ट लेक्चरमध्ये वर्कची डेफिनेशन पाहिलेली आहे आणि त्याचा फॉर्म्युलाही अभ्यासलेला होता. काय होता बरं आपल्या वर्कचा फॉर्म्युला? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, हा आपला काय होता वर्कचा फॉर्म्युला होता, सर्वांना माहिती आहे. आपण त्यांचे युनिटही पाहिले होते. पहा, एसआय युनिट जे आहे फोर्सचं एसआय युनिट काय आहे बरं? फोर्सचं जे एसआय युनिट पाहू आपण. एसआय युनिट ऑफ फोर्स काय? एसआय युनिट ऑफ फोर्स न्यूटन. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट जे आहे हे काय आहे? मीटर. याचा आपण अभ्यास केलेला आहे. मग आता यावरून आपल्याला कशाचं युनिट काढायचं आहे? वर्कचं युनिट काढायचं आहे. वर्कचं युनिट काढलं होतं आपण. काय काढलं होतं रे वर्कचं युनिट? वर्क इज इक्वल टू फोर्सचं युनिट काय? एसआय युनिट न्यूटन. आणि डिस्प्लेसमेंटचं काय आहे? मीटर. म्हणजेच वर्कचं काय आलं रे? न्यूटन मीटर. हे वर्कचं काय झालं? एसआय युनिट आलं. दिस इज कॉल्ड, यालाच आपण काय म्हणतो रे? जूल असं म्हणतो. काय म्हणतो याला आपण? जूल. मग वर्कचं हे काय आलं? एसआय युनिट आलं. काय आलं? एसआय युनिट ऑफ वर्क जूल. हे काय झालं? वर्कचं युनिट आलं. मग यावरून आपण काय करू शकतो रे? कशाची? जूलची डेफिनेशन सांगू शकतो. पण याच्या अगोदर तुम्हाला न्यूटनचं जे काही शॉर्ट फॉर्म आहे एन आणि मीटरचं शॉर्ट फॉर्म काय आहे? एम आहे, हे माहिती असणं आवश्यक आहे. आणि जूलला आपण जे असं लिहू शकतो, ओके, शॉर्ट फॉर्ममध्ये. हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मग यावरून आपण जूलची 1 जूलची काय करू? डेफिनेशन पाहू. काय आहे 1 जूलची डेफिनेशन? पहा, इफ अ फोर्स ऑफ 1 न्यूटन, इफ अ फोर्स ऑफ 1 Newton displace an object through 1 meter in the direction of force, the amount of work done on the object is called 1 joule. म्हणजे पहा, if a force of 1 Newton, जर आपण 1 न्यूटन एवढं बल वस्तूवरती लावल्याच्या नंतर ती वस्तू काय होते रे? डिस्प्लेस होते, म्हणजे विस्थापित होते. आणि ती किती मीटरपर्यंत विस्थापित झालेली आहे? थ्रू 1 मीटर, 1 मीटरपर्यंत डिस्प्लेस झालेली, विस्थापित झालेली आहे. इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. कशाच्या दिशेने डिस्प्लेस झालेली? ही फोर्स म्हणजे बलाच्या दिशेनेच हे विस्थापित झालेले असेल तर जे वर्क, त्या वस्तूचे जे कार्य घडून आलेले त्याला आपण काय म्हणतो? 1 जूल. जेवढं कार्य घडून येतं त्याला आपण काय म्हणतो? 1 जूल असं म्हणतो. आलंय लक्षात? म्हणजे ही काय? एखादी वस्तू, एक वस्तू आहे आणि या वस्तूवरती आपण काय केलेलं आहे? 1 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केलेला आहे आणि ज्या डायरेक्शनने आपण फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच डायरेक्शनने या ऑब्जेक्टचं काय झालं? डिस्प्लेसमेंट झालं. आणि हे डिस्प्लेसमेंट किती? 1 मीटरपर्यंत झालेलं असेल तर त्या वस्तूने आपण काय केलं? वर्क, कार्य केलं असं म्हणत असतो. आणि ते कार्य किती झाले आहे? पूर्ण 1 जूल एवढं. किती कार्य झालं हे? पूर्ण 1 जूल. म्हणजे 1 न्यूटन एवढं फोर्स लावल्याच्या नंतर 1 मीटरपर्यंत त्याचं काय झालं? डिस्प्लेसमेंट झालं फोर्सच्या डायरेक्शनने. त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे? 1 जूल असं म्हणतात. आणि याचं आपण 1 जूलचं फॉर्म्युला सांगू शकतो. पहा, कारण की वर्कचं जे असाइन ते जूल आहे. 1 जूल इज इक्वल टू 1 फोर्सचं काय? 1 न्यूटन. आपण 1 जूलचं काढायचं की नाही? मग फोर्सचं युनिट काय? न्यूटन. म्हणजे 1 न्यूटन इन टू किती मीटरपर्यंत डिस्प्लेस होत आहे? 1 मीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे. यालाच आपण काय करू शकतो? 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर असंही आपल्याला शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिता येतं.
आलं असेल एवढं लक्षात. आता आपण SI युनिटचं पाहिलं पहा, जूलची डेफिनेशन पाहिली आणि त्याचं फॉर्म्युला पण पाहिला. आता आपल्याला पाहायचं आहे पहा CGS युनिट पाहायचं आहे. काय पाहायचं आहे? CGS युनिट किंवा CGS सिस्टीम असं म्हणू आपण. CGS युनिट सिस्टीम यामध्ये पहा आपल्याला सांगता येईल फोर्सचं जे काही CGS युनिट आहे, फोर्सचं CGS युनिट आहे डाईन. काय CGS युनिट? डाईन. आपण पाहिलेलं आहे मागच्या वर्षी किंवा पहिल्या चॅप्टरमध्ये. आणि डिस्प्लेसमेंटचं CGS युनिट आहे पहा सेंटीमीटर. काय? सेंटीमीटर. हे कशाचं आहे? डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे. आलं असेल लक्षात सर्वांच्या. आपण याला वन डाईनच म्हणतात, याला शॉर्ट फॉर्म नाही आहे, परंतु याला काय म्हणतो? SM असं म्हणू शकतो. मग आता यावरून आपण वर्कचं सांगू शकतो. वर्क इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला? वर्कचं CGS युनिट काय? डाईन इंटू डिस्प्लेसमेंटचं काय? सेंटीमीटर. मग आपण याला काय म्हणू शकतो रे? डाईन सेंटीमीटर असं म्हणू शकतो. म्हणजेच आपल्याला याला काय म्हणता येईल? वर्क इज इक्वल टू अर्ग. याला डाईन सेंटीमीटरलाच आपल्याला काय म्हणायचंय? अर्ग असे म्हणतात. धिस इज कॉल्ड अर्ग. याला आपल्याला काय म्हणायचंय? अर्ग असं म्हणतात. मग वर्कचं जे CGS युनिट आहे, CGS युनिट ऑफ वर्क इज अर्ग. काय आहे CGS युनिट वर्कचं? अर्ग आहे. मग यावरून आपण वन अर्गची डेफिनेशन लिहू शकतो. पहा यावरूनच लिहायची आहे आपल्याला. काय लिहिता येईल? इफ अ फोर्स ऑफ 1 न्यूटनच्या ऐवजी काय? डाईन. 1 डाईन, डायन नाही, डाईन डिस्प्लेस ऑन ऑब्जेक्ट थ्रू 1 सेंटीमीटरच्या ऐवजी मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर in the direction of the force, the amount of work done on the object is 1 अर्ग. याला आपण म्हणू शकतो पहा 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाईन इंटू 1 सेंटीमीटर. म्हणजेच आपण याला म्हणू शकतो 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाईन, याला सेंटीमीटर, याला काय म्हणता येईल आपल्याला 1 सेंटीमीटर असं आपण लिहू शकतो. पहा ही पण डेफिनेशन सेमच आहे. एक कशामध्ये? एक डाईन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचं बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटर एवढं विस्थापन होत असल्यास घडून आलेलं कार्य जे आहे हे किती असतं? 1 अर्ग एवढं असतं. आणि याचं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाईन इंटू 1 सेंटीमीटर. हे आपल्याला यावरून लिहिता येतं. म्हणजेच काय इथं अर्ग लिहायचं आहे. अर्ग इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल? अर्ग म्हणजे 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाईन इंटू 1 सेंटीमीटर. ठीक आहे. हा आपला काय झाला जूल आणि अर्गची डेफिनेशन आणि त्यांचे फॉर्म्युले आपण पाहिले. मग आता यांचं रिलेशनशिप काय आहे हे महत्त्वाचं आहे. पहा यांचं रिलेशनशिप. आपण यांचं रिलेशनशिप पाहू. दोन्हींचं काय आहे? जूल आणि अर्गचं रिलेशनशिप पाहायचं आहे आपल्याला. रिलेशनशिप बिटवीन कशामधलं? अर्ग आणि जूल मधलं. हे पाहायचं.
तर पहा आता आपल्याला माहिती आहे, हे माहिती असणं आवश्यक आहे. पहा 1 न्यूटन जर असेल तर 1 न्यूटनचं कन्व्हर्जन डाईनमध्ये करायचं असेल तर 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन असतात. आणि 1 सेंटीमीटर असेल तर त्याचं 1 मीटर इज इक्वल टू 1 मीटर असेल तर सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 1 मीटर इज इक्वल टू 10⁵ सेंटीमीटर हे माहिती असणं आवश्यक आहे. ते तू अगोदर लक्षात ठेवा. 1 न्यूटन इज इक्वल टू किती डाईन असतात? 10⁵ डाईन. आणि 1 मीटर असेल तर किती सेंटीमीटर असतात? 10⁵ सेंटीमीटर. हे लक्षात ठेवायचे. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन आणि 1 मीटर इज इक्वल टू 10⁵ सेंटीमीटर. मग आता आपल्याला हा फॉर्म्युला घ्यायचा आहे वरचाच खाली. वर्क इज इक्वल टू, याचं आपल्याला रिलेशन काढायचं आहे ना फोर्स जूल आणि अर्कचं. त्यासाठी आपल्याला वर्कचं फॉर्म्युला घ्यायचं आहे. ठीक आहे. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आपल्याला याच्या फक्त किमती टाकायच्यात. वर्कची काय रे? 1 जूल इज इक्वल टू वर्कचं SI युनिट काय? 1 जूल. मग आता सगळ्यांची SI युनिट घ्या. फोर्सचं काय? 1 न्यूटन इंटू डिस्प्लेसमेंटचं काय? 1 मीटर. ठीक आहे. हे काय झालं त्याचं SI युनिट. ठीक आहे. आता पहा 1 जूल इज इक्वल टू, जूल आणि अर्कचा फॉर्म्युला काढायचा आहे आपल्याला रिलेशन. 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन म्हणजे किती डाईन आहे रे? 10⁵ डाईन. मग इथे किती येणार? 10⁵ डाईन इंटू 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर आहे? 10⁵ सेंटीमीटर. ठीक आहे. मग आता घातांकाची बेरीज करायची. जर बेस सेम असेल आणि गुणाकार असेल तर आपल्याला घातांकाचं माहिती आहे, बेरीज करावं लागत असते. मग 1 जूल इज इक्वल टू 10⁵ प्लस 2 किती आले? 7 डाईन सेंटीमीटर. आणि डाईन सेंटीमीटर म्हणजेच काय? अर्ग आहे. हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे 1 जूल इज इक्वल टू 10⁵ अर्ग. हे कशाचं रिलेशन झालं? अर्ग आणि जूलचं रिलेशन. सर्वांच्या लक्षात आलं असेल अर्ग आणि जूलचं रिलेशन. तर आपण या ठिकाणीच काय करू? थांबूत. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 वर्क याचा अभ्यास करायचा आहे. हे सर्व समजलेलं असेल तुम्हाला. 1 जूलची डेफिनेशन, 1 अर्कची डेफिनेशन आणि यांचं रिलेशन सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. तर आपण या ठिकाणीच आज थांबू.